बदलापुरातील अंडाशय तस्करी प्रकरणी मोठी माहिती समोर येतेय। या प्रकरणातील बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। पोलिसांनी ठाणे, बदलापूर, विठ्ठलवाडी, वांगणी परिसरात छापे टाकून 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। याशिवाय पोलिसांनी ठाण्यातील IVF सेंटरवरही छापा मारल्याचं समजतंय। आता ही औषधं नेमकी कशासाठी वापरली जात होती, या रॅकेटमध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। महिलांच्या अंडाशयाची तस्करी केल्याप्रकरणी 2 दिवसांपूर्वी बदलापूर पोलिसांनी 3 महिलांना अटक केली होती। यातील मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर तसंच तिच्या 2 साथीदार अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे यांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या महिला आपल्या संपर्कात आलेल्या गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवायच्या, तसंच अवैधरित्या त्यांची सोनोग्राफी केली जायची। त्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्या ठिकाणी अंडाशय काढलं जायचं, तसंच अंडाशयांची परराज्यात विक्री केली जायची अशी माहिती आहे। या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर हिच्या नॅनोसिटी इथल्या घरात छापा मारल्यानंतर तिच्या घरातून काही इंजेक्शन्स आणि औषधं सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। आता या प्रकरणात कोणते बडे मासे गळाला लागतात, कोणत्या डॉक्टरांचा यात सहभाग आहे, या सगळ्यांचा सखोल तपास केला जातोय। एकमत न्यूज, बदलापूर।